नमस्कार. तर आज आहे ना मी गणपती बाप्पाचे मस्त आवडीचं मोदकचा प्रकार बनवणार आहे. तर रव्यापासून आपण हे झटपट असे मस्त अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होणारे मोदक बनवणार आहेत. तर मोदकचे आपण भरपूर असे प्रकार बनवतो, पण अशा पद्धतीने अगदी झटपट 5च मिनिटात आपले हे रव्याचे मोदक बनवून तयार होतात. किंवा तुम्हाला वेळ नसेल तेव्हासुद्धा तुम्ही झटपट हे मोदक बनवू शकतात. तर पहा इथे ना मी कढईमध्ये ना 2 ते 3 चमचे तूप गरम करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटीभर रवा टाकून घ्यायचा आहे. तर हे मोदक तुम्ही किती प्रमाणात बनवताय त्याप्रमाणे तुम्ही इथं जास्त कमी रवा वापरू शकतात. पण इथं मी ना वाटीचं प्रमाण तुम्हाला सांगते. तर वाटीने किंवा कपाने तुम्ही कुठलंही माप घेऊ शकतात. फक्त माप घेताना आपण जे काही नंतरचे साहित्य घेणार आहेत तर ते एकाच वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या वाटीने आपण रवा घेणार ना तर त्याच वाटीने आपल्याला इतर साहित्यसुद्धा घ्यायचं आहे. तर पहा मंद गॅसवर आपल्याला हा रवा आहे ना छान असा मस्त भाजून घ्यायचा आहे. आता रवा घेताना आपल्याला जाड किंवा बारीक तुम्हाला हवा असेल किंवा तुमच्याकडे असेल तर तो रवा तुम्ही इथं वापरू शकतात. तर पहा अशा पद्धतीने आपले रवासुद्धा मस्त असा भाजत आलेला आहे. तर हा रवा आहे ना अगदी मंद गॅसवर भाजला ना तर मग खूप छान मस्त असा खायला देखील कचकच लागत नाही. मस्त असा आपले हे मोदक असे बनवून तयार होतात. तर हे बघा मी ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता ना तर त्याच वाटीने आपल्याला इथं खोबरंसुद्धा घ्यायचं आहे. तर 1 वाटीभर मी ना खोबऱ्याचा किस घेतलेला आहे किंवा तुम्ही इथे ना ओलं नारळसुद्धा वापरू शकता. तर इथे मी ना डेसिकेटेड कोकोनटचा वापर केलेला आहे. तर खोबरं आपण सुकंच घेतलेलं आहे त्याच्यामुळं जास्त काही इथे ना खोबऱ्याला भाजायला वेळ लागणार नाही. अगदी पटकन असं भाजून होईल ह्या रव्यासोबत. तर पहा आता आहे ना ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने मी इथं 1 वाटीभर आहे ना दूध घेतलेलं आहे आणि आपल्याला ह्या दुधामध्ये ना छान असं मस्त हे खोबरं आणि रवा व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. तर आधी आपण हे ना दोघंही छान असे भाजून घेतलेले आहेत तुपामध्ये मस्त. आता आपल्याला आहे ना हे दूध टाकून व्यवस्थित असे ना छान मस्त मऊसूत असे ना हे सगळं काही शिजवून घ्यायचं आहे. तर आता इथे ना मी ना तर केशरचं दूध घातलेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला छान मस्त इथे ह्या रव्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर जास्त काही एवढा रंगाचा फरक पडत नाही. तर ह्या स्टेजला तुम्ही इथं फूड कलरचा सुद्धा वापर करू शकतात, पिवळ्या कलरचा. तर पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं दूध आपलं छान असं मिसळून झालेलं आहे ह्या रव्यामध्ये. तर त्याच वाटीने पहा मी इथं गूळ टाकून घेतलेला आहे. तर पाऊण वाटी मी इथं गुळाचा वापर केलेला आहे. तर इथं आवडीप्रमाणे तुम्ही गूळ आणि साखर टाकून घेऊ शकतात. जसं तुम्हाला मोदक गोड हवेत त्याप्रमाणे तुम्ही इथं ह्या गुळाचा वापर करू शकतात. तर हे रव्याचे मोदक बनवत असताना पहा मी इथं गुळाचा वापर केलेला आहे. तर गुळाऐवजी तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकतात किंवा अर्धं गूळ आणि अर्धी साखरसुद्धा वापरू शकतात. त्याच्याने देखील आपले हे मोदक छानच बनून तयार होतील. तर पहा व्यवस्थित असा आपला हा गूळसुद्धा मस्त असा सगळ्या रव्यामध्ये आणि ह्या खोबऱ्याच्या किसमध्ये मिसळून झालेला आहे. तर गूळ घातल्यामुळे पहा थोडासा रंगसुद्धा बदललेला आहे. जर अगदी तुम्हाला पांढरे शुभ्र मोदक हवे असतील तर तुम्ही इथे ना गुळाऐवजी साखरेचा वापर करू शकतात. तर हे बघा 1-2 मिनटं आपल्याला वाफेवर चांगले मस्त असे ना शिजवून घ्यायचं आहे. जास्त वेळ काही लागत नाही. पण अशा पद्धतीने गूळ मस्त असं आहे ना सगळं मस्त विरघळून होतं आणि पूर्ण व्यवस्थित अशा ह्या रव्याला असा छान मस्त ह्या गुळाचा जो ओलावा असतो तर तो व्यवस्थित असा राहतो. तर पहा आता याच्यामध्ये ना मी 1 चमचा विलायची पावडर टाकून घेणार आहे आणि ते देखील आपल्याला हे सगळ्या रव्यामध्ये किंवा हे सारणमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर 1 वाटी रव्यामध्ये इथे ना छोटे-छोटे मस्त 30 ते 40 मोदक बनवून तयार होतील. नक्कीच करून पहा. खूप छान मस्त हे मोदक तर लागतातच. पण बनवायला सुद्धा झटपट असे बनवून तयार होतात. तर आता हे जे काही रवा आहे ना तर तो थोडासा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. म्हणजे खूप जास्त गरम आहे तर ते मोदक आपल्याला हाताला चटके लागतील. त्याच्यामुळं अगदी थोडंसं आहे ना कोमट राहील ना तेव्हा आपण झटपट हे मोदक बनवून घेऊ. तर
तर हे बघा आपलं हे मोदकाचं जे सारण आहे तर ते व्यवस्थित असं थोडंसं कोमट झालेलं आहे. आत्ताच आपल्याला पटपट हे मोदक करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मी मोदकचा साचा घेतलेला आहे आणि त्या साच्याला आपल्याला मस्त थोडंसं ना तूप लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं जे काही मिश्रण आहे तर ते चिटकणार नाही आणि मोदक आपला व्यवस्थित असा निघून येईल किंवा तुटणार नाही. तर पहा अशा पद्धतीने मी इथं थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे आणि लगेच आपल्याला मोदकाच्या साच्यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित असं आहे ना दाबून दाबून भरून घ्यायचं आहे. म्हणजे छान असा आपला मोदकचा आकार मस्त येतो. म्हणजे कुठेही आपला जे काही आपण मिश्रण भरतोय ना त्या साच्यामध्ये पोकळ राहता कामा नये, नाही तर मग तुटायची शक्यता राहते किंवा मोदकाचा आकार व्यवस्थित येत नाही. तर पहा अशा पद्धतीने आपल्याला छान मस्त असं दाबून व्यवस्थित हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. तर पाहू शकतात आपलं जे काही मिश्रण आहे ते जास्त कोरडंसुद्धा नाही आणि अगदीच जास्त रसरशीतसुद्धा झालेले नाही. मस्त असं आपलं हे मिश्रण आहे त्याच्यामुळं मोदक आपला खूप छान मस्त असा तयार होईल. तर प्रमाण व्यवस्थित वापरा. ज्या पद्धतीने दाखवले त्याप्रमाणे तुम्ही छान असं प्रमाण घ्या. म्हणजे अगदी परफेक्ट तुमचे मोदक बनवून तयार होतील. जास्त कोरडे होणार नाही किंवा जास्त रसरशीत तुमचे मोदक होणार नाही. अगदी मस्त असे आपले हे मोदक बनवून तयार होतील. तर अशाच पद्धतीने थोडंसं हे मिश्रण कोमटच आहे ना तर तेव्हाच मी पटपट हे छान मस्त मोदक बनवून घेते. तर तुपाचं सुद्धा आपण प्रमाण व्यवस्थित घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ना जास्त तूप आपल्या हाताला लागत नाही किंवा हे मोदकच्या बाहेर येत नाही आहे. म्हणजे अगदी कमीत कमी तुपामध्ये छान मस्त असे आपण हे मोदक तयार करून घेतलेले आहे आणि जास्त तूपसुद्धा लागत नाही. अगदी छान असं मस्त कमी तुपामध्ये किंवा कमी साहित्यामध्ये तुमचं हे छान असे मोदक बनवून तयार होतात. रव्याचे मोदक अगदी 5च मिनटं लागतात. जास्त वेळ लागत नाही. फक्त रवा भाजायला तुम्हाला वेळ लागेल. पण अगदी झटपट हे मोदक बनवले जातात आणि चवीला मात्र तर एकच नंबर छान मस्त आपले हे मोदक बनवून तयार होतात. तर पाहू शकता तुम्ही मोदकचा आकार किती सुंदर असे आपल्या इथं मोदक झालेले आहेत. कुठलाही मोदक तुम्हाला तुटणार नाही. अगदी परफेक्ट असे आपले हे छान मस्त रव्याचे मोदक बनवून तयार होतील. तर मग अगदी कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही झटपट असे ना रव्याचे मोदक बनवू शकतात. नक्कीच करून पहा. जर तुमच्याकडे वेळ नसेल तेव्हासुद्धा तुम्ही झटपट प्रसादासाठी हे रव्याचे मोदक बनवू शकतात. तर गणपती बाप्पाला आपण भरपूर अशा प्रकारचे मोदक बनवत असतो. पण झटपट असे रव्याचे मोदक करून पहा. नक्कीच तुम्हाला आवडतील. अगदी कमीत कमी वेळामध्ये छान मस्त आपल्याला भरपूर असे मोदक बनवून तयार होतात. तर पाहू शकता तुम्ही अगदी मऊसूत आपले हे मोदक आहेत. खायलासुद्धा चवीला अप्रतिम असे चवीचे आपले मस्त असे मोदक आहेत. तर मग कशी वाटली माझी ही मोदकाची रेसिपी नक्कीच कळवा. जर का तुम्हाला आपले हे छान मस्त रव्याचे मोदक आवडले असतील तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच नवीन छान छान रेसिपीसोबत.